हाय, हॅलो, नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकणार आहोत कथा कन्यादान. खूप भावनिक कथा. आज नीताचं लग्न होतं. पूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. नीता तर एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती. नाजूक, सुंदर, खूपच खुश होती ती. तिचं तर चेहऱ्यावरचं मोहक हास्य, तिचं सौंदर्य आणखीनच खुलवत होतं. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने कौतुकाने पाहत होता. काही दिवसांपूर्वीच अभि तिला पाहायला आला होता आणि बघताक्षणीच त्याने लग्नाला होकारसुद्धा दिलेला होता. खूप सुंदर जोडी होती त्यांची. पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते. नीताचे बाबा, तिचं सर्वस्व. खूप कौतुकाने मुलीकडे ते पाहत होते. नीताचा चेहऱ्याकडे पाहत ते हळूहळू भूतकाळातच हरवले. नीताचा चेहरा अगदी तिच्या आईसारखाच होता, हुबेहूब. साधी सरळ होती तिची आई. मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं त्यांचं. 1 वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा. मग चाहूल लागली येणाऱ्या बाळाची. खूप जपायचे बळवंतराव त्यांना. पण प्रसूतीच्या वेळी अघटित एक घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन त्या मातेने या जगाचा निरोप दिला. या जगाला कायमचा बळवंतरावांना निरोप देऊन ती गेली. बळवंतराव अक्षरशः कोलमडले होते. पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं. तिचे ते डोळे आईला शोधत होते. त्याने तिला उचलून घेतले. अगदी कुशीत खूप रडली. पण शेवटचंच त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आज तक पाणी आलं होतं. त्यांचे डोळे भरून आले होते. भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते. नीताने तिच्या बाबांकडे एक वार पाहिलं. त्यांचे भरलेले डोळे पाहून तिचं मन भरूनसुद्धा आलं. तिला आठवले ते जुने दिवस मनमोहक. तिचे बाबा हेच तिचं जग आणि विश्व होतं. जसं कळतंय तसंच बाबा तिची आई बनत होते. आईची आठवण तिला कधीच आली नव्हती. बाबांनी ती येऊच दिली नव्हती मुली. तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठी दुसरं लग्न केलं नव्हतं, कारण तिला सावत्र आई नको म्हणून. किती काळजी करायचे बाबा. नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यांनी. आजारी पडली की रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे. शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना 4 वेळा तरी मागे वळून पाहायचे. नीताला पण बाबांबद्दल खूप जिव्हाळा आणि प्रेम होता. आपल्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार? त्यांना आपल्यानंतर कोण बघणार? नीताचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा तो प्रसंग. नीता झोपलेली होती. अचानक तिला कसलासा ओरडण्याचा आवाज आला. ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते, अक्षरशः तडफडत होते. त्यांच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. तिला काय करावे सुचेना. बाबा बाबा बाबा, काय होतंय तुम्हाला? तिने पळत जाऊन पाणी आणलं. पण परत येईपर्यंत ते शांत झाले होते. हातातील पाण्याचा पेळा अलगद पडला होता आणि ती बाबांना हाका मारू लागली, रडू लागली. आणि अचानक बळवंतरावांचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि ते एकदम उठूनच बसले हो. नीता त्यांना बिळगून अक्षरशः रडू लागलेली. हृदयविकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता. कसेबसे वाचले होते ते बिचारे. नीताला तो दिवस आठवला की अंगावर अक्षरशः शहारा यायचा आणि डोळे आपोआपच भरून यायचे. त्या दिवसापासून तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागलेले. विवाहस्थांमध्ये चक्रा मारू लागलेले अक्षरशः. मध्येच वकिलाकडे पण जायचे. जेवणाचे भान नाही की आराम नाही. फक्त
फक्त आणि फक्त तिच्या लग्नाचाच विचार त्यांच्या डोक्यात असायचा. त्या चिंतेमुळे की काय त्यांची तब्येत पूर्ण ढासळली होती. डोळे आत गेले होते. चेहरा अक्षरशः निस्तेज आणि भकास झाला होता. अशातच एक दिवस अभिचं स्थळ आपणच चालून आलं. देखणा मुलगा, चांगली नोकरी, घरंदाज घराणं, सर्व काही एकदम व्यवस्थित आणि ठीकठाक. त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला, कारण नीता सुंदर होती. नीताने पण लाजूनच होकार दिला. तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती. सर्व काही एकदम गडबडीत. नीता काही बोलली तर बोलायचे, मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे आणि मोकळं व्हायचं आहे, म्हणजे माझा मी एकटा जगायला निवांत मोकळा. आता कन्यादानाची वेळ आली होती. भरल्या डोळ्याने आणि जड अंतःकरणाने त्याने तिचं कन्यादान केलं. जाताना खूप रडले दोघे. नीताचे तर पाय निघत नव्हते बाबांना सोडून जाताना. पण ही तर जगाचीच रीत होती. नीता गेली. पाहुणे पण हळूहळू गेलेच. तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला. काही लिहू लागली. दुसऱ्या दिवशी नीताला वाईट बातमी मिळाली. तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची. ती आणि अभि लगेच निघाले. लोक जमले होते. नीता खूप रडली, व्याकुळलेली. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर तिच्या. अंत्यविधी पार पडला. नीता अजूनही रडतच होती. तेवढ्यात तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेली, ज्यावर पेपरवट म्हणून तिचीच लहानपणीची आवडती बाहुली ठेवलेली होती. तिने ती चिठ्ठी उचलली. खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते, जे त्यांनी 2 आठवडा आधीच तिच्या नावावर केलं होतं. ती चिठ्ठी वाचू लागली हळूहळू. माझी छकुली, माझी छकुली, तू आधी पहिले डोळे पुस बघू. तुला माहिती आहे मी तुला रडताना कधीच पाहू शकत नाही. एक ना एक दिवस हे होणारच होतं ग. नको रडूस. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण या जगात मुलीचा बाप असणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. नशीब लागतं ग त्यासाठी. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आलं. दोन्ही सुख अनुभवता आली मला फक्त तुझ्यामुळे. खूप समजूतदार निघालीस ग तू. कधीच आईचा हट्ट नाही केलास माझ्याजवळ. तरी पण माझ्याकडून काही कमी राहिली असेल तर माफ कर ग पोरी मला. तुला आठवत असेल तर त्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला होता. खरं तर तेव्हाच मी हे जग सोडलं होतं. माझ्यासमोर फक्त अंधार पसरला. माझ्यासमोर रेड्यावर बसलेला काल्याकुट्ट धिप्पाड व्यक्ती होता. त्याच्या हातात मृत्यूपाश होता, जो माझ्याभोवती आवळला जात होता, फक्त आवळला जात होता. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त 1 महिन्यासाठी हे शरीर उसनवार मागून घेतलं. माझी विनंती नाही पाहून, तुझे आर्तसाद ऐकून त्यांनी मला तेवढा वेळ दिलासुद्धा. मागचा महिनाभर जो तुझ्यासोबत होता तो फक्त आणि फक्त माझा आत्मा होता, ज्याचं शरीर उधारीवर शिल्लक होतं तुझ्याजवळ. पण माझं काम झालं आता. वकिलाकडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे. पण मला जे होतं ते मिळालं. मी कन्यादानाचं पुण्य मिळवलं. यातच सर्व काही आहे बेटा. आणि आता डोळे पुस, आनंदाने आयुष्य जग. सर्वांना सुखी आणि आनंदात सुखात ठेव. माझा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत राहील. सुखी राहा पोरी, सुखी राहा. तुझाच बाबा. नीताचे अश्रू थांबत नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबलेले होते. ते पण तिच्या कन्यादानासाठी. एका मुलीचा बापच हे करू शकत होता, हो ना? तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला. मागे तिचा नवरा अभि होता. त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला, मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत ग नीता. नीता त्याला बिलगली.
पितानंतर आता पतीच तिचा सर्वस्व होता. धन्यवाद. तुम्हाला जर शब्दनिशा मराठी ऑडिओवरील कथा आवडत असतील तर शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. पुन्हा एकदा मनापासून